नमस्कार मित्रांनो. तर आज मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की कांदा पिकावर ताकअंडीचा वापर कसा करायचा आहे, याचे फायदे आपल्याला काय होणार आहेत, त्यासोबत याला वापरताना आपल्याला काय काळजी घ्यायची, कोणत्या परिस्थितीमध्ये याचा स्प्रे करायचा आहे, याचे फायदे आणि त्याच्यासोबतच याच्यामध्ये आपल्याला काय काय मिळणार आहे, ही सगळीच माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. तर जे शेतकरी आपल्या ग्रीन गोल्ड ॲग्री चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत नोटिफिकेशन बेल प्रेस करा, म्हणजे आलेले व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर मित्रांनो, सध्याच्या परिस्थितीमध्ये तुम्ही अजूनही पाहताय की धुकं जे आहे पडलेलं आहे आणि या ठिकाणी आपला स्प्रे जो आहे तर हा आता चालू आहे. हा आपला ताकअंडीचा स्प्रे आहे आणि हे आता हा 35 दिवसामध्ये हा दुसरा स्प्रे चालू आहे. 20 दिवसानंतर आपण साधारणतः 25 ते 27 दिवसाच्या दरम्यान पहिला स्प्रे केला आणि त्याच्यानंतर साधारणतः 35 ते 40 दिवसामध्ये आपला हा दुसरा स्प्रे आहे. तर याच्यामध्ये कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की आपण नियोजन कशा पद्धतीनं केलं आहे, काय काय स्प्रे दिलेत, काय ड्रिंचिंग केली आहे किंवा काही आपण याच्यामध्ये काय विशेष काही वेगळं नियोजन केलं आहे, त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती कालच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तर तुम्ही कालचा व्हिडिओ जाऊन पाहू शकता की त्याच्यामध्ये आपण अगदी कमी खर्चामध्ये पूर्ण बजेट केलेलं आहे. कमी खर्चामध्ये कांदा पीक घेतलेलं आहे. साधारणतः आत्ता 40 दिवस प्लॉटला पूर्ण होत आलेत. तर प्लॉट कसा आहे तो पण मी तुम्हाला दाखवलेला आहे. कालच्या व्हिडिओमध्ये कांदासुद्धा काढून दाखवलेला आहे आणि तुम्ही आताही पाहू शकताय की मागे जो आहे नॉर्मल प्रमाणामध्ये करपा आहे. करपा आहे याचं कारण असं आहे की धुकं जे आहे किंवा धुई जी आहे ही 8 दिवस झाले सारखी पडते आणि खूप प्रमाणाच्या बाहेर पडते. त्यामुळं तरीसुद्धा आपली काळी जमीन असतानासुद्धा आपण याच्यामध्ये बरेचसे प्रिकॉशन्स घेतलेले आहेत. प्रिव्हेंटिव्ह फवारण्या केलेल्या आहेत. 2 प्रिव्हेंटिव्ह फवारण्या आहेत ज्या रासायनिक आहेत आणि बाकी जे आहे तर हे आपलं पूर्णपणे ऑर्गॅनिक आणि नॅचरल फार्मिंगमध्ये आपण केलेलं आहे. तर आता ताकअंडी आपण ज्यावेळेस वापरतोय तर फायदे सांगण्यापूर्वी मी तुम्हाला हे सांगणार आहे की हे आपल्याला वापरायचं आहे कसं. तर पहिली गोष्ट, आपण जे द्रावण तयार करतोय हे द्रावण आपल्याला जास्तीत जास्त दिवसाचं ठेवायचं आहे. तुम्हाला बऱ्याच व्हिडिओ पाहायला मिळत असतील ज्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे सांगितलेलं असेल, पण ज्याप्रमाणे मी तयार करतो आणि मी वापरतो आणि माझे रिझल्ट्स मी तुम्हाला सांगतो त्याप्रमाणे मी तुम्हाला सांगणार आहे की आपण हे कसं तयार करतोय, म्हणजे किती दिवस ठेवतोय. तर द्रावण जे आहे याच्यामध्ये आपण दही, ताक, दूध हे सगळंच मिक्स करतोय. जसं आपल्याकडं खराब होईल किंवा आपल्याकडं घरी अवेलेबल होईल त्या प्रमाणात ताक, दही, दूध समप्रमाणात जरी असलं तरी चालतं. याच्यामध्ये अंडे खराब असले तरी चालतील, चांगले असले तरी चालतील, पण लिटरला 10 अंडे आपण इथं प्रमाण वापरतोय आणि तेच प्रमाण आपलं कंटिन्यू आहे. याला जवळपास कमीत कमी कांदा पिकासाठी आता हे जे द्रावण माझ्याकडे तयार आहे तर हे द्रावण जवळजवळ 1 महिन्यापूर्वीच आहे आणि याची क्वालिटी पण तशीच आहे. आता स्प्रे करताना बऱ्याच ठिकाणी हे आढळलं की जी काही पतंग अंडी घालायला येतोय तो पतंग या द्रावणासमोर टिकत नाही, तो तिथं थांबत नाही. याचा सांगायचा अर्थ असा आहे की ज्या ठिकाणी आपण याचा स्प्रे करतो, या द्रावणाचा स्प्रे करतोय त्या ठिकाणी पतंग हा थांबत नाही. तोपर्यंत तो पतंग त्या ठिकाणी येणार नाही जोपर्यंत त्या प्लॉटमध्ये त्या द्रावणाचा वास घुमत आहे. मग तुम्ही समजू शकता की हे किती क्वालिटेड आहे आणि किती उपायकारक आहे. याला खर्चसुद्धा जास्त लागत नाही आणि विशेष म्हणजे तुमची कमीत कमी 1000-1500 रुपये 2000 रुपयेपर्यंतची फवारणी याच्यामुळं वाचणार आहे. आता हे झालं कीटकनाशकाबद्दल तुमचं सांगणं. आता याच्यामध्ये आपल्याला कंटेंट काय काय मिळणार आहेत, तर याच्यामध्ये आपल्याला नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम हे प्रायमरी तर न्यूट्रियन्स मिळणारच, पण त्याच्यासोबत सेकंडरी न्यूट्रियन्ससुद्धा मिळणार. मॅग्नेशियम, कॉपर, झिंक, मॉलिब्डेनम हे जे काही सेकंडरी न्यूट्रियंट्स आहेत तर हे सुद्धा आपल्याला मिळतात आणि त्यासोबत ह्युमिकसुद्धा याच्यामधून मिळतं. याचा pH सुद्धा जो आहे हा कमी आहे. 7 आय थिंक 6.5 किंवा 7.0 असायचा pH आहे, म्हणजे जो जमिनीवर आपल्याला स्प्रे करण्यासाठी अतिशय योग्य आहे. त्यामुळं आपल्याला रिझल्टसुद्धा त्याचे खूप छान मिळतात. तर एकंदरीत याच्या वापरामुळं आपल्या कांदा पिकावर नत्र, स्फुरद, पालाश यांची जी कमतरता आहे ही जाणवणार नाही. जी वाढ तुम्हाला रासायनिक दाणेदार खतं देतात त्या प्रमाणातच याची वाढ असणार आहे. निश्चित याचं जे पर्सेंटेज आहे हे कमी असणार आहे, कारण हे जे आहे तर हे आपण नैसर्गिक बनवतोय. नैसर्गिक आणि आर्टिफिशियल याच्यामध्ये पर्सेंटेजचं प्रमाण बसणार नाही. रिझल्ट्स मात्र तुम्हाला नॅचरल जे आहे तर नॅचरलचे रिझल्ट्स तुम्हाला जास्त मिळतील ॲज कम्पेअर टू आर्टिफिशियल फर्टिलायझर्स किंवा केमिकल फर्टिलायझर्स. तर एकंदरीत जर विचार केला तर कांदा तुमच्या समोर आहे. 2 डोस आपण याला केलेले आहेत आणि बिघडत्या वातावरणामध्ये सुद्धा अतिशय चांगला रिस्पॉन्स ही खतं आपल्याला देऊन जातात. तर एकंदरीत तुम्हाला फायदे, वापर
या सगळ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत. तर निश्चित स्वरूपात तुम्ही सुद्धा वापर करू शकता. साधारणतः 20-25 दिवसाच्या पुढे गेल्यानंतर ज्यावेळेस आपले प्रायमरी डोस कंप्लीट होतात, म्हणजे ट्रायकोडर्मा ड्रिंचिंग करणं, NPK त्याच्यासोबत देणं किंवा ह्युमिक सोडणं, हे पहिला झाला आपला प्रायमरी. त्याच्यानंतर दुसरा एकतर तुमचा दाणेदार डोस किंवा मग वॉटर सोल्युबल डोस हा एकदा झाला की साधारणतः तिसऱ्या आठवड्यामध्ये आपण ताकंडीचा वापर सुरू करू शकतो किंवा 3 आठवड्यानंतर सुरू करू शकतो. 3 आठवड्यानंतर येणाऱ्या समस्या थ्रिप्स, मावा, तुडतुडे, त्यासोबत करपा आणि बिघडत्या वातावरणामध्ये सुद्धा कधी कधी मावा येतो किंवा थ्रिप्स येतात, तर याच्यावरही चांगल्या प्रकारे कंट्रोल करता येतं आणि इतर न्यूट्रिएंट डिफिशियन्सी जी आहे तर ती सुद्धा भरून निघण्यासाठी मदत करतं. तर एकंदरीत हे सगळेच फायदे आपल्याला या द्रावणापासून होतात. तर मित्रांनो, नक्की कळवा व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, हे जे द्रावण आहे तर द्रावण वैयक्तिकरित्या बरेचसे प्रयोग करून याच्यावर मी पूर्ण अभ्यासपूर्वकच हे प्रमाण मी तुम्हाला दिलेलं आहे, जे कंटिन्युअसली तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगतो की साधारणतः एका पंपासाठी 250 ते 300 मिली किंवा 200 ते 250 मिली हे प्रमाण जे आहे हे मी माझ्या अभ्यासानुसार तुम्हाला सांगत आहे. तर निश्चित तुम्हाला जर माझ्यासारखं करायचं असेल तर तुम्ही माझंच प्रमाण वापरावं अशी विनंती आहे, किंवा तुम्ही तुमच्या पद्धतीने वापरू शकता. पण एक तुम्हाला चांगल्यापैकी रिझल्ट जर घ्यायचा असेल तर जे प्रमाण मी तुम्हाला दिलेलं आहे त्याप्रमाणे निश्चित फवारणी करा. चांगल्यापैकी इतर खतांवरचा जो खर्च आहे हा कमी होऊन तुम्हाला चांगल्यात चांगलं उत्पादन घेता येईल. धन्यवाद.